आपल्या नवीन कन्सेप्ट सोबत, ज्याचं नाव आहे NGP. मित्रांनो, ह्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघणार आहोत त्याचं छोटंसं इंट्रोडक्शन मी तुम्हाला करून देतोय. पहिला पॉईंट असेल आपल्या ह्या लेक्चरमध्ये, त्याचं नाव आहे व्हॉट इज NGP. दुसरा असेल कंडिशन्स फॉर NGP. तिसरा असेल मेकॅनिझम. चौथा असेल एक्झाम्पल्स. आणि आपल्या लेक्चरचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हायर द रेट ऑफ रिॲक्शन दॅन अलिफॅटिक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. म्हणजे NGPच्या जे रेट्स असतात रिॲक्शनचे, ते तुमच्या अलिलिक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनच्या रेटपेक्षा जास्त का असतात, याचं उत्तर तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये भेटणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. तर मित्रांनो, मग पहिल्या कन्सेप्टला सुरू करूया, ज्याचं नाव आहे व्हॉट इज NGP. थंबनेलवरनं जर तुम्हाला लक्षात आलंच असेल की NGP काय, तरी पण मी याला थोडंसं इंट्रोड्यूस करून देतो. N म्हणजे नेबरिंग. N means neighboring. G means group. G means group. And P means yes, participation. Participation त्याला आणखी एका नावाने ओळखलं जातं, त्याला म्हणतात अनकायमेरिक. अनकायमेरिक असिस्टन्स. काय म्हणतात त्याला? अनकायमेरिक असिस्टन्स. चला तर मग नवीन पॉइंट घेऊत आता आपण, कंडिशन्स फॉर NGP. कंडिशन्स फॉर NGP. काय काय कंडिशन्स असते जेणेकरून आपली NGP ची रिॲक्शन फास्टर रेट न होऊ शकते. तर पहिला पॉइंट असेल त्याच्यामध्ये, इट इन्व्हॉल्व्स टू टाइप्स ऑफ न्यूक्लियोफाइल. इट इन्व्हॉल्व्स टू टाइप्स ऑफ न्यूक्लियोफाइल. बघू दादा, नंबर वन कोण? नंबर वन असेल इंटरनल न्यूक्लियोफाइल आणि नंबर टू असेल एक्सटर्नल न्यूक्लियोफाइल. आता ह्या दोघातला डिफरन्स काय ते पण बघूत आपण. इंटरनल न्यूक्लियोफाइल काय असतं आणि एक्सटर्नल न्यूक्लियोफाइल असतं. सपोज मी एक रिॲक्शन दिली तुम्हाला, CH3 बॉन्ड, समजा क्लोरोब्युटेन दिला मी तुम्हाला, एक क्लोरोब्युटेन रिॲक्ट्स विथ न्यूक्लियोफाइल दिला OH मायनस. रिॲक्शन आताच नाही करायची आपल्याला, फक्त हा कन्सेप्ट समजून घेऊ आपण. दुसरा दिला OH मायनस. क्लिअर? जर मी हे दोन रिॲक्शन जर एकमेकांसोबत कम्पेअर केल्या तर मला लक्षात येईल की याच्यामध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल न्यूक्लियोफाइल कोणता आहे. जर सपोज पहिली रिॲक्शन आपण चेक करू, पहिल्या रिॲक्शन मध्ये फक्त तुम्हाला हा जो भेटतोय अटॅकिंग एजंट, त्याला मी म्हणणार अटॅकिंग न्यूक्लियोफाइल, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज, बाहेरून येतोय म्हणजे त्याला काय म्हणणार मी, एक्सटर्नल न्यूक्लियोफाइल. बरोबर आहे? पण ह्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला फक्त काय भेटणार आहे, सबस्ट्रेट मध्ये लिव्हिंग ग्रुप भेटणार आहे. बरोबर आहे? बाकी काही स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला दिसत नाही. पण इथं जर चेक केलं, सेकंड रिॲक्शन मध्ये आपण जर चेक केलं, तर इथं जो OH आहे तो OH वरच्या OH सारखंच काम करणार आहे, म्हणजे काय, एक्सटर्नल न्यूक्लियोफाइल. क्लिअर? पण इथं काय, आपला हा लिव्हिंग ग्रुप आहे. लिव्हिंग ग्रुपला त्याच्यानंतर फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच असतो तो कार्बन अल्फा, त्याच्यानंतर काय असतो बीटा. इथं सुद्धा अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, सो ऑन. क्लिअर? म्हणजे काय, इथं हा जो ग्रुप आला तो ग्रुप तुमचा इंटरनल न्यूक्लियोफाइल म्हणून काम करू शकतो. लक्षात आलं? कोणते दोन प्रकारचे न्यूक्लियोफाइल असतात? इंटरनल न्यूक्लियोफाइल जो तुमच्या कुठं प्रेझेंट असतो, मग असं सुद्धा म्हणू शकतात, कुठं प्रेझेंट असतो, सबस्ट्रेट मध्ये प्रेझेंट असतो. इट्स प्रेझेंट इन अ सबस्ट्रेट. आणि एक्सटर्नल न्यूक्लियोफाइल कसा असतो, आपला अटॅकिंग एजंट जो बाहेरून येतो, अटॅकिंग एजंट. राईट? हा झाला पहिला पॉईंट. आता दुसरा पॉईंट घेऊत आपण. इंटरनल न्यूक्लियोफाइल पाहिजे तर नेमका कुठं पाहिजे बघूत आपण. लोकेशन ऑफ इंटरनल न्यूक्लियोफाइल. इंटरनल न्यूक्लियोफाइल present at least beta position or onwards.
म्हणजे तुमचा जो इंटरनल न्यूक्लिओफाईल आहे तो कमीत कमी कोणत्या पोझिशनला अटॅच पाहिजे, बीटा, अल्फाला नसला पाहिजे. अल्फाला जर अटॅच झाला तर तो SN1 रिएक्शन नुसार काम करेल आणि डायरेक्टली बॉन्ड ब्रेक होऊन तुमच्या मिझोमेरिक इफेक्टमुळे ती SN1 रिएक्शन होऊ शकते. पण इथं आपल्याला SN2 नुसार हा काम करणार आहे. पुढे सांगतो मी. तर मग इंटरनल न्यूक्लिओफाईल कुठं पाहिजे, आपला बीटा पोझिशनला पाहिजे, कमीत कमी बीटा. त्याच्यानंतर गॅमा, डेल्टा वगैरे असेल तर चालेल, पण जेवढ्या जवळ अटॅच असेल लिव्हिंग ग्रुपच्या तेवढी रिॲक्शन फास्ट होते. काय म्हटलं मी वाक्य परत एकदा सांगतो. इंटरनल न्यूक्लिओफाईल लिव्हिंग ग्रुप पासून जेवढ्या जवळच्या पोझिशनला अटॅच असेल, अल्फा सोडून जवळची पोझिशन कोणती, बीटा, तर जेवढ्या जवळ अटॅच असेल तेवढी रेट ऑफ रिॲक्शन जास्त असते. तर ती का असते याच्या मागचं कारण तुम्हाला मेकॅनिझम मध्ये बघायला भेटणार. ठीक आहे. नाव थर्ड पॉइंट, इंटरनल न्यूक्लिओफाईल stronger than external nucleophile. एक्सटर्नल न्यूक्लिओफाईल पेक्षा कसा असला पाहिजे, स्ट्रॉंग असला पाहिजे. म्हणजे एक्सटर्नल न्यूक्लिओफाईलचा अटॅक करण्याच्या अगोदरच यांनी अटॅक केला पाहिजे. मेकॅनिझम मध्ये लक्षात येईल. नेक्स्ट पोझिशन असेल आणखी एक कंडिशन फॉर पोझिशन, इंटरनल न्यूक्लिओफाईल इज प्रेझेंट ॲट अँटी or transposition to the living group. म्हणजे काय, लिव्हिंग ग्रुपच्या तो अँटी किंवा ट्रान्सपोजिशन म्हणू शकतो आपण, तिथं असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, सपोज मी एक स्ट्रक्चर काढलं इथं, राईट. इथं दिला मी सपोज OCH3, इथं दिला ClHH, आणि दुसरं एक स्ट्रक्चर काढलं सेम, थोडंसं चेंज करतो मी, Cl, इथं दिला मी OCH3HH. जर तुम्ही हा जर लिव्हिंग ग्रुप कन्सिडर करताय तर इथं तुमचा एक दुसरा न्यूक्लिओफाईल आहे, दॅट इज कॉल्ड एज इंटरनल न्यूक्लिओफाईल. पण ह्या दोघांची पोझिशन कशी आहे, सिस पोझिशन आहे, सिस पोझिशन. आणि इथं जो आहे हा इंटरनल न्यूक्लिओफाईल आहे, इंटरनल न्यूक्लिओफाईल, आणि हा काय आहे, लिव्हिंग ग्रुप आहे. मग इंटरनल न्यूक्लिओफाईल आणि लिव्हिंग ग्रुपची पोझिशन कशी, एकमेकाची ट्रान्सपोजिशन आहे. म्हणजे इथं काय होणार आहे, NGP रिएक्शन पॉसिबल आहे, पण इथं NGP रिएक्शन पॉसिबल नाही. म्हणजे NGP रिएक्शन दाखवण्यासाठी जो तुमचा इंटरनल न्यूक्लिओफाईल आहे तो इंटरनल न्यूक्लिओफाईल कुठं असला पाहिजे, आपल्या लिव्हिंग ग्रुपच्या ट्रान्स पोझिशनला जर असेल, अँटी पोझिशनला जर असेल तर ती रिएक्शन फास्ट होऊ शकते. राईट. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आणखी याच्यात, की रेट ऑफ रिएक्शन, इथं लिहितो मी 5th पॉइंट, रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट ॲज वेल ॲज कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लिओफाईल. म्हणजे इथं सुद्धा जोपर्यंत न्यूक्लिओफाईल अटॅक करणार नाही तोपर्यंत पुढची रिएक्शन होणार नाही. राईट. म्हणजे ही कोणासारखी रिएक्शन आहे, SN2 रिएक्शन. पण SN2 रिएक्शन मध्ये आपल्याला काय भेटत असतं, इन्व्हर्जन. SN2 रिएक्शन मध्ये आपल्याला काय भेटत असतं, इन्व्हर्जन. पण इथं जे आहे सगळ्यात आणखी एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे, इथं आपल्याला भेटतं रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन, रिटेन्शन ऑफ कॉन्फिग्युरेशन, रिटेन्शन ऑफ कॉन्फिग्युरेशन. म्हणजे एखादी रिएक्शन आहे आपली, रिएक्टंट गेट कन्व्हर्टेड टू प्रोडक्ट. जर रिएक्टंटचं कॉन्फिगरेशन जर R असेल तर प्रोडक्टचं सुद्धा कॉन्फिगरेशन काय असेल, Rच असेल. आणि जर रिएक्टंटचं कॉन्फिगरेशन जर S असेल तर प्रोडक्टचं सुद्धा कॉन्फिगरेशन काय असेल, Sच असेल. म्हणजे याचा अर्थ इथं जो प्रोडक्ट भेटतो तो त्याचं काय म्हणू शकतो आपण, त्याला रिटेन्शन ऑफ कॉन्फिग्युरेशन. तर हे झाले आपले इम्पॉर्टंट नोट पॉइंट्स और कंडिशन्स फॉर NGP. राईट. आता पुढचा पॉइंट बघूत आपण, मेकॅनिझम ऑफ NGP. चला तर मित्रांनो मग आपण नेक्स्ट पॉइंटला सुरुवात करूयात. त्याचं नाव आहे मेकॅनिझम. चला ठीक आहे. तर मग मेकॅनिझम मध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊ. सपोज मी असं दिलं, आताच आपण इंट्रोडक्शन घेतलेलं तेच एक्झाम्पल परत एकदा घेऊ. क्लोरोब्युटेन प्लस KOH aqueous arrow.
व्हॉट इज द प्रोडक्ट. चेक करूत आपण SN1 का SN2. सबस्ट्रेट काय आहे, प्रायमरी आहे, पण सॉल्व्हंट कसं आहे, पोलार प्रोटिक आहे. म्हणजे याचा अर्थ KOH वॉटरमध्ये काय होणार, डिसोसिएशन K प्लस आणि OH मायनस. तर मग इथं सगळ्यात जास्त हायड्रेशन होणार, म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग तयार होणार. हायड्रोजन बॉन्डिंग तयार झाल्यामुळं ह्या OH मायनसची जी साईज आहे, हायड्रेटेड आयनची साईज आहे, ती खूप वाढणार आहे. म्हणजे इथं तुमचा OH मायनस जो आहे तो वीक न्यूक्लिओफाईल आहे, म्हणजे तो अटॅक करणार नाही. मग अटॅक करणार तर कोण करणार, इथं वॉटरचा अटॅक होणार. हे मी तुम्हाला SN1 मध्ये सांगितलं होतं. अटॅक वॉटरचा होणार आहे, म्हणजे ही रिॲक्शन खूप स्लो होणार आहे, कारण प्रायमरी सबस्ट्रेट आहे. म्हणजे ऑलवेज कोणती रिॲक्शन होणार आहे, SN2. प्रायमरी असेल तर ऑलवेज कोणती होणार आहे, SN2 होणार आहे. प्युअर अल्किल हलाइड असेल तर. लक्षात ठेवा, प्युअर अल्किल हलाइड असेल, प्युअर प्रायमरी अल्किल हलाइड असेल तर तुम्ही सॉल्व्हंट पोलार प्रोटिक घेतला काय आणि पोलार अप्रोटिक घेतला काय, तर रिॲक्शन कोणती होणार आहे, SN2 रिॲक्शन होणार आहे. राईट. तर मग इथं काय म्हटलं मी, इथं अटॅक कोणाचा, लक्षात ठेवा 2 पॉईंट लक्षात ठेवायचं. OH मायनसचा अटॅक होणार नाही, कारण त्याच्यावर हायड्रेशन झाल्यामुळं, हायड्रोलायसिस झाल्यामुळं काय तयार होणार, हायड्रेटेड आयन तयार होणार. त्याची साईज खूप लार्ज असल्यामुळे तो अटॅक करणार नाही. तर पहिला अटॅक कोणाचा होणार आहे आपला, अटॅक कोणाचा होणार आहे, OH मायनसचा. तर मग ही रिॲक्शन खूप स्लो असेल आणि याला खूप वेळ लागणार, कारण याची रिॲक्टिव्हिटी कमी आहे. हा तर वीक आहे, याची रिॲक्टिव्हिटी कमी आहे, म्हणजे तुम्हाला वेळ लागणार आहे. तर मग आता जर मी ह्या ठिकाणी थोडंसं एक्झाम्पल चेंज करतो. सपोज दुसरी रिॲक्शन घेतली मी, CH3 बॉन्ड O बॉन्ड CH2Cl प्लस परत KOH ऍक्टिव्हेट्स. राईट. आता बघूत आपण ही रिॲक्शन काय होणार आहे. इथं तुमचा हा जो पार्ट आहे, हा पार्ट इंटरनल न्यूक्लिओफाईल म्हणून काम करणार आहे, इंटरनल न्यूक्लिओफाईल. राईट. आणि हा OH मायनस वीक आहे, OH मायनस वीक आहे, म्हणजे इथं वॉटरचा अटॅक होणार आहे. इथं न्यूक्लिओफाईल कोणता आहे तुमचा, वॉटर आहे, तो वीक आहे, तो अटॅक करणार नाही, म्हणजे याला अटॅक करावं लागेल. मी सांगितली होती कंडिशन की इंटरनल न्यूक्लिओफाईल कसा असला पाहिजे, तुमच्या अटॅकिंग न्यूक्लिओफाईल पेक्षा कसा असला पाहिजे, स्ट्रॉंग असला पाहिजे, तरच ही रिॲक्शन पॉसिबल आहे. तर मग इथं आपल्या कंडिशनला काय होणार आहे, सॅटिस्फाय होणार आहे. इंटरनल न्यूक्लिओफाईल अटॅकिंग न्यूक्लिओफाईल पेक्षा कसा आहे, स्ट्रॉंग आहे. चला तर मग पुढे बघूत आपण त्याची कंडिशन काय रिॲक्शन होणार. जे प्रोडक्ट तयार होणार होता, इथं जो प्रोडक्ट तयार होणार आहे तो काय होणार आहे, CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 OH. इथं सुद्धा प्रोडक्ट काय तयार होणार आहे, CH3 बॉन्ड O बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड OH. दोन्ही ठिकाणी प्रोडक्ट तेच होणार आहे. पण आता मेकॅनिझम बघूत नेमकं काय होतं. मेकॅनिझम ऑफ रिॲक्शन. तर मग याला थोडंसं फॉर्मॅटमध्ये लिहूत, म्हणजे समजायला सोपं जाईल आपल्याला. इथं लिहिला CH2 Cl. अपोजिट पोझिशनला असेल तर बेस्ट पोझिशन असते. चला ठीक आहे. तर अटॅक करण्याच्या अगोदर तर याचं जे अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे, त्या अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल सोबत याची काय होणार आहे, ओव्हरलॅपिंग होणार आहे. अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणजे इंटरमिजिएट कंडिशन कशी तयार होईल, CH3 बॉन्ड O बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड. इथं काय होणार, हा जसा जसा बॉन्ड तयार करेल तसा तसा हा काय तयार होईल, Cl मायनस लूज होत जाईल. आणि लूज होत गेल्यानंतर पुढची कंडिशन येईल तुमची CH3 बॉन्ड O बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 कम्प्लीट बॉन्ड फॉर्मेशन आणि बाहेर काय पडणार, Cl मायनस, है ना. याचे लोन पेअर याच्या अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल सोबत काय होतात, ओव्हरलॅप होतात. मी मागे SN2 मध्ये सांगितलं होतं, तीच प्रकारची रिॲक्शन. त्यात तिथं काय सांगितलं होतं मी की अटॅकिंग न्यूक्लिओफाईलचा जो काय म्हणतो हायेस्ट ऑक्युपाइड मॉलिक्युलर ऑर्बिटल होता, तो याच्या लोवेस्ट अनऑक्युपाइड मॉलिक्युलर ऑर्बिटल है ना. हायेस्ट ऑक्युपाइड मॉलिक्युलर ऑर्बिटल, लोवेस्ट अनऑक्युपाइड मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी सांगितली होती मी त्या ठिकाणी. तर इथं हा लोन पेअर याच्यासोबत शेड होतो आणि काय त्यांना जसा जसा शेअरिंग होईल तसा तसा Cl बॉन्ड लूज होईल आणि त्याच्यानंतर तो ब्रेक होऊन जाईल. हा ब्रेक झाल्यानंतर पुढची स्टेप आहे, तिथं काय तयार झाली, रिंग तयार झाली, 3 मेंबर रिंग. हायली काय असेल त्याच्यात, अँग्युलर स्ट्रेन असेल, म्हणजे पुढे CH2
CH2 इथं काय येणार पॉझिटिव्ह चार्ज, आणि आता ऑक्सिजनकडे किती लोन पेअर आहेत, एकच लोन पेअर आहे. मग तुमचा हा ऑक्सिजन काय मेंटेन करण्याचा प्रयत्न करेल, त्याचे 2 लोन पेअर मेंटेन करण्याचा प्रयत्न करेल. तर मग हा वॉटर आता नेमका कुठं अटॅक करेल, तर इथं कंडिशन आहे दोघांपैकी एक बॉन्ड ब्रेक होईल, पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल. मग दोघांपैकी कोणावर पॉझिटिव्ह चार्ज, बघा लक्षात ठेवा कोणता बॉन्ड ब्रेक होईल, कारण ही SN2 रिएक्शन मेकॅनिझम होणार आहे ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज हा मोठा पार्शल पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो पार्शल पॉझिटिव्ह चार्ज जेवढा जास्त असेल, लार्ज असेल, तेवढा त्या ठिकाणी तुमच्या न्यूक्लिओफाईलचा अटॅक होण्याची शक्यता जास्त आहे. कारण का, हा कसा आहे वीक आहे, याला पॉझिटिव्ह चार्ज कसा लागेल, स्ट्रॉंग लागेल. पार्शल पॉझिटिव्ह चार्ज कसा लागेल, स्ट्रॉंग लागेल. मग आता दोघांची कंडिशन सिमिलर आहे, दोघांपैकी कुठे अटॅक करेल. पुढे एक एक्झाम्पल लक्षात येईल तुम्हाला, लक्षात ठेवा इथं दोघांची कंडिशन सिमिलर असल्यामुळं हा न्यूक्लिओफाईल दोघांपैकी कोणत्याही कार्बनवर अटॅक करू शकतो. आणि मग प्रोडक्ट काय भेटेल तुम्हाला, इथं भेटेल CH3O. हा बॉन्ड जर आपण ब्रेक केला तर इथं भेटेल तुम्हाला CH2OH आणि परत H प्लस. परत त्याचं काय होणार, डिप्रोटोनेशन, आणि डिप्रोटोनेशन झालं H प्लस बाहेर पडणार, हा H प्लस बाहेर पडेल आणि ऑक्सिजन आपली स्वतःचे लोन पेअर परत मेंटेन करेल. म्हणजे तुम्हाला भेटला CH2 ठीक आहे. चला हे एक एक्झाम्पल झालं. आणखी एक एक्झाम्पल मी समजावून सांगतो, थोडंसं चेंज करतो की इथं अटॅकचं जे आहे इथं सिमिलर एन्व्हायरमेंट आहे, थोडंसं एन्व्हायरमेंट आपण चेंज करू. चला ठीक आहे, नोट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. ओके, तर मग नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण CH3SO डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O CF3 इथे एक मिथाइल ग्रुप ठेवतो आपण. चला याच्यावर कशाची ऍक्शन करायची आपल्याला, सोडियम आयोडाइड इन ऍसिटोन. राईट, व्हिडिओला पॉज करा, स्वतः सॉल्व करा. राईट, तर चेक करूत आपण. I- जो आहे तो आपला न्यूक्लिओफाईल म्हणून काम करणार आहे. ऍसिटोन जे घेतलंय आपण ते कसं आहे, पोलार अप्रोटिक आहे. राईट, आणि याच्यामध्ये कशी इंटरनल न्यूक्लिओफाईल आहे, हा इंटरनल न्यूक्लिओफाईल आहे. म्हणजे आपली NGP साठी एक फेवरेबल कंडिशन आली, आणि हा आपला बेस्ट लिव्हिंग ग्रुप आहे, बेस्ट लिव्हिंग ग्रुप. क्लिअर. तर मग याच्यावर काय तयार होईल, चार्ज पार्शियल पॉझिटिव्ह पार्शियल निगेटिव्ह, याच्याकडे लोन पेअर आहेत, हे लोन पेअरच्या सोबत काय होतील, शेअर होतील, आणि एक सायक्लिक स्ट्रक्चर तयार होईल. जसा हा सल्फरचे लोन पेअर ह्या कार्बन सोबत शेअर होतील, तसा ऑक्सिजन बॉन्ड जो आहे तो लूज होत जाईल, आणि आपला ट्रिप्लेट जो आहे तो बाहेर निघाव्यास तयार होऊन जाईल. राईट, याच्यावर चार्ज हळूहळू येत जाईल. ठीक आहे. नंतर ज्यावेळेस हा कम्प्लिटली ब्रेक होईल, म्हणजे स्ट्रक्चर भेटेल तुम्हाला CH3 बॉन्ड S, त्याच्यावर येईल पॉझिटिव्ह चार्ज, आणि बाहेर जो पडेल तो काय असेल, O मायनस S डबल बॉन्ड O ट्रिपलेट I. क्लिअर. आता आपला जो न्यूक्लिओफाईल आहे तो आहे I-, तर याच्याकडे ऑप्शन कोणकोणते असतील, एक बॉन्ड राहिला याच्याकडे, त्याच्याकडे ऑप्शन कोणकोणते असतील, तर ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल त्या ठिकाणी तो काय करेल, अटॅक करेल. मग आता चान्सेस कुठे आहे, इथे एक पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज तयार होण्याचा चान्स आहे, इथं पण चान्स आहे, आणि इथं पण चान्स आहे. 1, 2, 3 पोझिशन पैकी तो कुठेही अटॅक करू शकतो, पण मोस्ट फेवरेबल काय, जिथं पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज जास्त आहे. तर आता इथं जर चेक केलं तर आपण इथं पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज जास्त आहे, पण इथं काय अँग्युलर स्ट्रेन आहे. मग अँग्युलर स्ट्रेन असल्यामुळे ह्या 2 कार्बन पैकी तो काय करेल, चॉईस करेल, आणि सायकल ओपन करण्याचा प्रयत्न करेल. तर इथं जर चेक केला तर इथं डोनर इफेक्ट 2 आहेत, म्हणजे इथला जो पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे इथल्यापेक्षा काय असेल, कमी असेल, कारण इथं 2 जण डोनर आहेत, इथे एकच जण डोनर आहे. म्हणजे आयोडीनचा अटॅक कुठं होणार आहे, पोझिशन नंबर 2 वर. आणि मग काय भेटेल तुम्हाला, CH3 इथं काय भेटेल, कसा असेल, रिटेन्शन ऑफ द प्रोडक्ट. कारण का, ज्या साईडनं तुमचा ट्रिपलेट अटॅच होता, ट्रिपलेट ग्रुप अटॅच होता, त्या साईडनं तुमचा आयोडीन अटॅक करेल. ठीक आहे, आन्सर आला असेल तुमचं. आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण.
राईट. सपोज मी तुम्हाला असं दिलं असेल, इथं दिला मी ClH, इथं दिला मी सपोज OCH3, इथं दिला मी H, राईट. विचारलंय सपोज सोडियम आयोडाइड इन DMF. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल दिलं मी ClHHOCH3, इथं दिलं मी सोडियम आयोडाइड DMF. चला व्हिडिओला पॉज करा आणि प्रोडक्ट फाइंड आउट करा की काय भेटेल. केलाय पॉज, भेटलाय प्रोडक्ट. चला चेक करूत आपण बरोबर काढलाय का नाही. तर इथं दोन्ही केसमध्ये तुमचा आयोडाइड आयन जो आहे तो न्यूक्लिओफाईल आहे. DMF काय, पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट आहे, राईट. आणि त्याच्यामध्ये दोन्ही केसमध्ये काय, इंटरनल न्यूक्लिओफाईल आहे. मग इंटरनल न्यूक्लिओफाईल दोघांमध्ये असताना दोघात NGP भेटेल का, नाही. व्हेरी गुड. का, कारण NGP साठी जो इंटरनल न्यूक्लिओफाईल आहे तो तुमच्या लिव्हिंग ग्रुपच्या अपोजिटला असला पाहिजे, अँटी पोझिशनला किंवा ट्रान्स पोझिशनला म्हणतो आपण त्याला. तर इथं चेक करूत आपण. तर इथं हा जो Cl आहे तो आपला लिव्हिंग ग्रुप आहे, हा इंटरनल न्यूक्लिओफाईल आहे. तर हे दोघं कोणत्या पोझिशनला आले, सिस पोझिशनला आले. आणि इथं जे दोघं जे आहेत हे कोणत्या पोझिशनला आले, ट्रान्स पोझिशनला आले. म्हणजे इथं काय होणार आहे, NGP होणार आहे. म्हणजे NGP मध्ये ज्या साइडनं लिव्हिंग ग्रुप अटॅच असतो त्या साइडनंच कोण येतो, तुमचा अटॅकिंग न्यूक्लिओफाईल असतो. म्हणजे इथं काय येणार आहे, CH3H आणि इथं काय येणार आहे, इथं OCH3, इथं H, इथं H आणि इथं आयोडीन. इथं इन्व्हर्टेड प्रोडक्ट भेटणार आहे. इथं इन्व्हर्जन आणि इथं काय भेटणार आहे, रिटेन्शन. आणि जिथं इन्व्हर्जन होतं तिथं कोणतं मेकॅनिझम काम करणार आहे, SN2 नुसार काम होणार आहे. आणि इथं काय होणार आहे, NGP नुसार काम होणार आहे. चला तर मग याचं मेकॅनिझम चेक करूत आपण की हे कशी रिॲक्शन झाली. मेकॅनिझम काय दिलं होतं, सायक्लिक ग्रुपमध्ये आपण अपोजिट पोझिशनला इथं Cl, इथं H, इथं H, इथं OCH3 आणि ॲरोवर लिहितो होता आपण सोडियम आयोडाइड आणि DMF. कोणताही घ्या, पोलार अप्रोटिक असला पाहिजे फक्त, राईट. तर मग पोलार अप्रोटिक असल्यामुळं इथं काय ना, डेल पॉझिटिव्ह चार्ज, इथं डेल निगेटिव्ह चार्ज, तर याची ओव्हरलॅपिंग होईल. याच्याकडे लोन पेअर आहेत, राईट. तर हा जो ऑक्सिजन आहे, इथला जो ऑक्सिजनला मी असं लिहितो, ऑक्सिजन हा काय करेल, पार्शियल बॉन्ड तयार करेल, इथं CH3. तर इथं तुमचा हा लिव्हिंग ग्रुप सोबतचा काय होईल, पार्शियल बॉन्ड तयार होईल. म्हणजे ज्यावेळेस लिव्हिंग ग्रुप निघून जाईल, अपोजिट साईडनं असल्यामुळे असं पॉसिबल असतं, लिव्हिंग ग्रुप निघून जाईल त्यावेळेस तुमच्याकडे ऑक्सिजन आणि याला कोण अटायचं आहे, CH3, इथं प्लस. इथं अँगल काय तयार झाला, सायक्लिक चेन तयार झाली. म्हणजे एक अँग्युलर स्ट्रेन आला, कारण सगळ्यात छोटी सायक्लिक चेन आहे ही. तर मग इथं काय होणार, दोघांपैकी एक बॉन्ड ब्रेक होणार. तर कोणत्या कार्बन सोबतचा बॉन्ड ब्रेक होईल, दोन्ही कार्बन सोबतचं एन्व्हायरमेंट सेम आहे, तर दोन्हीपैकी कोणता एक बॉन्ड ब्रेक करा. म्हणजे नेक्स्ट अटॅक कोणाचा होणार आहे, आपला न्यूक्लिओफाईल कोण आहे, I-. तर I- अटॅक दोन्ही साइड पैकी कोणत्या एका साइडला करा. प्रोडक्ट काय भेटेल तुम्हाला, हा अटॅक कोणत्या साइडनं होईल, पण इथून नाही होणार, हा अटॅक बॅक साइडनं होणार. म्हणजे ज्या साइडनं आपला फ्लोरीन आहे त्या साइडनं याच्यासाठी बॅक साइड आहे, राईट. जसा अटॅक झाला तसा काय होणार, OCH3 सेपरेट होईल. इकडं काय लागेल, आयोडीन लागेल, इथं H लागेल आणि इथं काय असेल, H. सो तुम्हाला परत काय भेटला, ट्रान्स. एकमेकाच्या कोणत्या पोझिशनला आले, ट्रान्स. इथं सुद्धा कसे होते, ट्रान्स. म्हणजे याचा अर्थ काय भेटलं तुम्हाला, रिटेन्शन. काय भेटलं आपल्याला, रिटेन्शन, राईट. आता लास्ट एक्झाम्पल घेऊत आपण. बोर्डवर लिहून ठेवलंय, तुम्हाला काय करायचंय, अरेंज द फॉलोइंग कंपाऊंड्स अकॉर्डिंग टू डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी. डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी यांना अरेंज करायचे. तर व्हिडिओला पॉज करा, चेक करा, जमेल तुम्हाला. झालंय. चला तर मग चेक करूत आपण.
ठीक आहे असेल. सगळ्यामध्ये जर तुम्ही चेक केलं तर हा तुमचा कॉमन ग्रुप आहे, राईट. कॉमन ग्रुपला अगोदर साईडला काढून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला कोणत्या ग्रुपचा इफेक्ट चेक करायचा ते लक्षात येईल. आणि याच्यामध्ये लिव्हिंग ग्रुप कोणता आहे, हा Cl तुमचा लिव्हिंग ग्रुप आहे. त्याच्या अल्फा आणि बीटा पोझिशनला लोन पेअर वाला ग्रुप अटॅच आहे, म्हणजे हा जो यस आहे तुमचा इंटरनल न्यूक्लिओफाईल म्हणून काम करू शकतो. मग इंटरनल न्यूक्लिओफाईल का म्हणून काम करेल, तर याच्याकडे लोन पेअर आहे, बरोबर आहे. हा लोन पेअर जेवढा कमी बेन्झिनकडे जाईल तेवढा त्याचा लोन पेअर सोबत शेअर होऊ शकतो. म्हणजे ह्या लोन पेअरची डेन्सिटी सल्फरवर कोणत्या केसमध्ये जास्त आहे तो सल्फर कंटेनिंग कंपाऊंड कसा असेल तुमचा मोर रिॲक्टिव्ह असेल. तर म्हणजे बाकीचे ग्रुप ठरवतील की ह्या सल्फरवर इलेक्ट्रॉन डेन्सिटी कोणत्या केसमध्ये जास्त आहे. इथं कोणताही ग्रुप अटॅच नाही. इथं जो अटॅच आहे सीएलचा काय असतो, एक प्लस एम असतो आणि मायनस आहे, तर याचा मायनस आय मोठा असतो. इथं मायनस आय नुसार काम करावं लागेल. इथं मायनस एम मायनस आहे, पण मायनस एम मोठा असतो, मायनस एम नुसार काम करावं लागेल. इथं लोन पेअर आहेत, याच्यापेक्षा हा लोन पेअर इझिली डोनेट करू शकतो. तर मग इथं तुमचा प्लस एम असेल, राईट. प्लस एम नुसार काम करायचं, इथं प्लस एच नुसार काम करायचं. म्हणजे हे दोघं जण सल्फरवर इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय करताय, वाढवताय, आणि हे दोघं जण इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय करताय, कमी करताय. त्याचा इम्पॅक्ट जो होता तो नॉर्मल आहे. मग आपल्याला काय करायचं, सल्फर इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवायची. तर त्याचे लोन पेअर तुमच्या पहिले अल्फा कार्बन सोबत जास्त शेअर होतील आणि होमो लुमो बॉन्ड परफेक्टली तयार होऊ शकतो. तर मग सगळ्यात मोस्ट रिॲक्टिव्ह कोणता असेल, डी इज मोर रिॲक्टिव्ह दॅन ई. ई नंतर काय येणार आहे, इंटरमिजिएट कोणता असेल, ए. त्याच्यानंतर ह्या दोघांमध्ये कमी विड्रॉ करणारा पाहिजे. ह्या दोघात कमी विड्रॉ करणारा कोण आहे, Cl. म्हणजे काय येईल, बी. आणि बी नंतर काय येईल, सी. राईट, आला असेल. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, इथं आपला हा NGP संपलेला आहे. पुढच्या भागामध्ये भेटू पुढच्या नवीन कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत